सोयाबीन शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. परतीच्या पावसानं त्यांचं मोठं नुकसान केलंय. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्यानं शेतकऱ्यांचं गणित बिघडलंय. या संदर्भात सोयाबीन शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. हे जे आमचे नो फिल्टर नो एडिटिंग व्हिडिओ आहेत. जय अरे गाव जालन्याच्या पलीकडे बाबा माळेगाव. बरं, इकडे कसं काय? इकडे चाकरवाडी दर्शनाला. बरं, महाराज दर्शनाला. तिकडं ते जरांगे साहेब बी आहेत. दर्गा इकडे आपले जालन्यातच आहे, ते बी आमच्याच येते. मग त्यांचं कसं कसं चाललंय? काय आज काही वातावरण नाही. आणि तुम्ही गाव महाराज जालन्यात तुम्ही जालने, तुम्ही हा इकूर का? तुम्ही नेकनूर. कोण कोण आहे इथं उमेदवार? इथं सर आता सध्या नमिता मुंदडा हां, आणि शरद पवार गटाकडून माननीय पृथ्वीराज साठे. रोमन साठे का काय? नाही पृथ्वीराज, दोघांमध्ये फाईट होईल. त्याच्यामध्ये मला सध्या तरी नमिता मुंदडा यांचं पार्ट जड दिसतं. कशामुळे? वंजारा फॅक्टर असो. हे कसं हसायला लागले बघा, भारी. काही नाही नको आम्हाला नको वंजाराचं. कोण बिणार काय कोणाला? का बोलला? अहो तुम्ही बोला ना, बोल. लोकशाही काय कुलूप लावले तोंड? कसं आहे, आमचे पंधरा चालकच उभी. असं ठीक आहे. तर हे सांगितलं, प्रथम दर्शनी मत आपण घेतलं. तिथं जरा चहाच्या कट्ट्यावर खूप लोक बसलेली आहेत आणि मला खात्री आहे त्यातले बरेचसे लोक हे सोयाबीन उत्पादक, कांदा उत्पादक. नेकनूर नावाचं गाव आहे, महत्त्वाचं गाव आहे या मतदारसंघातलं. त्या गावामध्ये आपण जेव्हा बोलतोय, चर्चा करतोय, तेव्हा नमस्कार. हे राजा, कोण कोण आहे उमेदवार? पृथ्वीराज साठे, हां, नमिताताई मुंदडा. आणि कोण विजयी होणार? विजय जैन काम करेन ते विजय होणार. क्या बात आहे. आता एक आमदार आहेत की नाही सध्याच्या, त्यांनी काही कामं केलीत की नाही? कामं केलेत, पण आमचा मराठा आरक्षणाचा मेन मुद्दा आहे. त्या मुद्द्याला जो हे करेल त्याला जनता मतदान करेल. फक्त जरांगे नाहीत का इथे? जरांगेचा एक उमेदवार नाही. मग काय जरांगे प्रश्न? पाटील जे सांगताल त्याला मतदान करू ना आम्ही. पाटील ज्याला सांगताल त्याला मतदान करू. पाटलाचा कल कोणाकडे आहे सध्या? पाटील सांगतील, अजून पाटलांनी सांगितलं नाही. पाटील ज्याला सांगतील त्याला नक्कीच करू. असं आहे की महाविकास आघाडीने काही लिहून दिलेलं नाही, महायुतीने सुद्धा लिहून दिलेलं आहे की आम्ही आरक्षण देऊ म्हणून. हा ना, मग तेच पाटील सांगतील ना. पाटलांनी सांगितलं करू ना आम्ही. पाटील ज्याला सांगतील त्याला मतदान करणार. हा मराठा आरक्षणाचा प्रश्न जसा तुम्ही मराठवाड्यात येता तसा महत्त्वाचा होऊन जातो. आणि हे शेतकरी बसलेले आहेत बघा चहाच्या स्टॉलवरचे. अरे वा, सगळे शेतकरीच आहेत की, आहे की नाही? सोयाबीन सोयाबीन नाही किंवा नव्हते आपल्या शेत, मला जमीनच नाही. होय, सोयाबीनवालं कोण आहे? काय 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 सांगा, भाव चांगला मिळाला सोयाबीनला. काय आता भाव दिवाळी साजरी केली. भावच भेटला नाही ना. 4,000 दिली, 3800 रुपयांनी. कोण कोण आहे सोयाबीनवालं? तुम्ही बी सोयाबीनवाले? हा, विकली काय भावाने विकली? 13,000. किती बॅगा पेरल्या होत्या? एक बॅग होती. हा? एक एक बॅग होती. किती झाला उतार? किती पडला? 17-18 झाले. 17-18 कट्टे झाले. खर्च किती आला होता रान तयार करण्यापासून काढणीपर्यंत? 5-7 हजार आलतो तयार करून काढणीपर्यंत. आणि पैसे किती मिळाले? हं. 10,000 आणत आहे सगळं करायचं म्हणजे. 10,000 रुपये खर्च आला रान तयार करायला, बॅगा आणून पेरायला. काय सरीवर पेरलं होतं का असं पेरलं होतं? असंच टिपणीचं होतं. असंच पेरलं. बरं. आणि काढायला किती खर्च आला 17 कट्ट्याला? त्याला 5,000 रुपये आला. 5,000 रुपये काढायला. पेरायला, रान तयार करायला 6,000 आणि काढायला 5,000. आणि आपल्याला पैसे किती आले? लगोलग घातले का सोयाबीन? नेमा ऐकले, नेमा आहे. किती निम्याचे पैसे आले? काहीतरी 17-18 हजार आलतो. मग अरे 7,000 रुपये नफा झाला की तुम्हाला? चांगला आहे की मग. सरकार चांगलं आहे, सोयाबीनला भाव चांगला आहे. होय, सोयाबीन 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 चांगला आहे सर.
तुमचं होतं का रान? माझं नाव राणा आहे सर. बरं ठीक आहे. मला जरा सोयाबीन उत्पादक कोण आहे याच्यामध्ये? हा सोयाबीन उमेदवाराचे मतं हात्ता घेता येणार नाहीत, आचारसंहितेचा भंग आहे. सोयाबीन उत्पादक आहे का कोणी? कोण? तू आहे? इकडे जा. किती एकर रान आहे तुझं? 7 एकर. लागणीपासून पेरणीपासून काढणीपर्यंतचा खर्च सांग बरं मला एकराचा. 70,000 रुपये. रान तयार करायला 1 एकर 1 एकरला सरासरी 10,000 रुपये खर्च होतो. कसा कसा? एक एकरला सोयाबीन पडते एक बॅग 5,500 रुपयाची आणि नांगरट पेरणी ते धरून 10,000 रुपये खर्च. ते खुरपाण्यात ते तर घरचाच असतो. आपला धरायचाच नाही. आपला धरायचा नाही घरचा, फक्त हे बाकीचा वरचा पुढं तेवढंच. खात किती द्यायचं आहे? फवारण्या किती आहेत? फवारण्या 2 फवारण्या. खात काय पहिल्यांदाच, नंतर नसतंय खात. एकूण एकरी खर्च किती आला आणि काढायला किती पैसे एकरी? काढायला 5,000 रुपये एकरनी घेतात काढायला. वाढला मग रेट आता 3चा 5 झाला मग. हा वाढलाय मग आता सरकारच तशी. सगळा मिळून 1,000ला 1 एकरला खर्च किती आला? 1 एकरला सरासरी 10 म्हणजे काढण्यासकट 20,000 रुपये होतो खर्च. 1 एकराचा. 1 एकरला. बरं आता उतार किती पडलाय? आता आमची सोयाबीन राहिली आता सध्या तर 16 झाली 2 एकर. 16-17 कट्टे. हा 2 एकर मध्ये 16 म्हणजे 8 कट्ट्याचा उतार पडलाय. हा म्हणजे किती झाले? 4-5 क्विंटल झाले. 7-8 क्विंटल झाली. 8 क्विंटल दोन्ही मिळून काही 1 एकरचं? 2 एकरचं मिळून म्हणजे किती एकरी? 4 क्विंटल 4 क्विंटल एकरी. 4 क्विंटलला भाव काय? 4300 रुपये भाव आहे. किती पैसे झाले त्याचे? 4 16. 16,000 आणि खर्च किती आला आपल्याला एकरी? एकरी होतो 30,000 रुपये खर्च व्हायला आला. किती? 2 एकरचा 30,000. म्हणजे 15,000 रुपये खर्च आला, 16,000 रुपये आपल्याला मिळाले, मग 1,000 रुपये मिळाले की? कुठं मिळाली? हो एक एकर हा हा नाही, बरं झालं तुम्ही सांगितलं ते मला. आता पुन्हा एकदा नव्याने 1 एकरचा हिशोब मांडून दाखवा सोयाबीनचा. हा धरा. रान तयार करायचंय. रान तयार करून पाळी पेरणी सगळा खर्च धरून 10-15,000 रुपये खर्च होतो. नाही आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. रान तयार करायला खर्च किती येतो? नांगरायला काय बघा, हे बघा 2,000 रुपये एकर घेते. हा पाळी घालायला 1,000 रुपये एकर, पेरायला 1,000 रुपये एकर. किती झाले? 2, 4 आणि 5. हो 5,000 रुपये पेरणीपर्यंतचा खर्च झाला. हा आणि डोबायचे जे आहे म्हणजे सरीवर करायचंय का? हो 1,000 रुपये ते डोबणीचे घेतले. डुबणी 6,000 रुपये झाले. 6,000 रुपये. खात बॅग घेतली 3,000 रुपये 6 आणि 3 9,000 रुपये झाले. आणि एक पिशवी जर 1 क्विंटल जरी घेतला हा. तर 3,000 रुपये जाते. 9 आणि 3 12,000 रुपये झाले. 12,000. पुन्हा खुरपणी ते खुरपणी नांदणी. ते पदरच ठीक आहे, राहिले. धरू की 12,000 रुपये ती झाले. हो. समजा बाया लावल्या, एकरी किती बाया लागतात खुरपायला? बाया लागतात मग 6 बाया लागले ते 2 दिवसात घेते. एक म्हणजे 12 बाया झाल्या. आता मजुरी किती आहे बायाला? 300 रुपये. 300 रुपये. 12 36 रुपये. 12,000 ही 3600. 16,000 रुपये खर्च झाला. काढणीचा खर्च. फवारणी आहेत का काही पुन्हा त्यात? फवारणी नाही. फवारणी आम्ही करीत बी नाही. बरं, तुम्ही आहे तर केलंय. करते ठीक आहे, तर 1-2 फवारणी होती त्याच्यामध्ये. हो बरं काढणीला एकरी 5,000 रुपये. म्हणजे 16 आणि 5 21,000 रुपये खर्च. हो आता सरासरी उतार किती आहे सोयाबीन? सरासरी बॅग जर चांगली उतरली ते 10 ते 11 क्विंटल सोयाबीन निघत. 11 क्विंटल. 11 क्विंटलला आता भाव किती आहे? 1 क्विंटलला भाव किती आहे? आता 1 क्विंटलला काय 42 रुपये घेते ते. 4,000 रुपये. 41-42 अशी घेते समजा. वाढून तोडून सगळं. मग ठीक आहे 42 रुपयाने जरा वरच्या हाताला पकडू. 8 किती क्विंटलचा उतार सांगितला तुम्ही मला? 11-12 क्विंटल. बरं 12 क्विंटलचा 12 24 12 3 12 चौक 48 म्हणजे 50,000 रुपये आपल्याला यायला लागले. खर्च किती झाला? खर्च 16,000 काहीतरी झाला. 16,000 रुपये. मग 50,000 रुपये परवडतंय तरी बी सोयाबीन? नाही ना परवडत. कसं परवडत नाही? काढायला 5,000 रुपये एकर सांगितलं की सगळं- मला. सगळं- सगळं- सगळं सगळं गणितच मांडून दाखवलं. मग अशी तुम्ही कापूस उत्पादकाचं बघितलं, आता इथे सोयाबीन उत्पादकाचं बघ. हो सगळ्या रानाला होत नाही पण ती एवढी उतार. हा थोडे जी जिरायची रान आहेत का बागायची हं. ह्याच राहणार होतो. असं कोरडवाच्या जमिनीला काय 3 क्विंटल 4 क्विंटल नाही. म्हणजे खर्च सगळीकडे सारखा आहे. जिरायतीतलं उत्पादन कमी होतं. हो बागायच्या जमिनीला 10 क्विंटल 11 क्विंटल निघतं. पण मळरांच्या जमिनीत ना याला 3 क्विंटल 4 क्विंटलच्या पुढे नाही. मग आता शेती करायची की नाही? शेती कुठं सोडता येते का? सोडता येत नाही ना ती. विकून टाकायची. मुंबई पुण्यात फ्लॅट कोण घ्यायचे. कोण घेणार आहे शेतीला? हा. कोण घेत नाही ना. आता इकायला काढा भाव एकरी 25 लाख रुपये रेट आहे. नाही ना त्या बागायतीला हं. असं कोरडवाला जिरायतीला काय भाव आहे? कोरडवाला कोण घेतच नाही ना त्याला.
हे सारखेजम आहे शेती विकणं हा? परवडत नाही परवडलं तर जमिनी कुणी बी घेते पण जमिनी विकून शेतकऱ्यांनी खायचं काय करायचं काय महत्वाचा प्रश्न. निघू नाही निघू ते त्याला राबत राहावंच लागतंय आम्हाला शेतीला. नाहीतर 3 क्विंटल 4 क्विंटल माल राहिल्याने उतार होतोय त्याच्या पड्याला होत नाही. त्याच्यात नांगरट आहे रुटर आहे काय नाही सारे ट्रॅक्टरवाल्यालाच पैसे द्यावे लागतात. हा? 11,000 एकरी 16,000 सांगितलं 11 आहे तेवढा खर्च आहेच की सगळा खर्च नांगरटीपासून काढणीपर्यंत 16,000. रोडवरच येऊन बसायचं म्हणलं कशाचं काहीच राहत नाही 1 रुपया बी राहत नाही सारं बाहेरून काम करून घ्यायचं म्हणलं की ट्रॅक्टरनी सारं काम पेरायचं ट्रॅक्टरनीच रुटर ट्रॅक्टरनीच नांगर ट्रॅक्टरनीच बैल नाही खाट्या नाही कोणी पशी पण प्रत्येकाला एकच प्रश्न विचारतो भाव का मिळत नाही. भाव हे सरकार देणार भाव. हे सरकार भाव का मिळत नाही. ती काय आता हेच आपल्याला नाही नाही त्यातलं कळत आता कशामुळे देणार काय माहिती. त्या काळामध्ये 7,000 रुपये क्विंटल होता. काय झालं काढणी 6,000 रुपये एकर. एकरने आमची इथं काढली 6,000 रुपये एकरने. ते लोक जे आणले का बाहेरचे लोक जे आले ना 6,000 रुपये एकरने आम्ही पैसे दिलेत. एकरला 6,000 रुपये काढायला साहेब. आणि मळणीला 300 रुपये क्विंटल आहे साहेब. मळणी ट्रॅक्टरवाले 300 रुपये क्विंटल घेतात. 6,000 रुपये क्विंटलला 300 रुपये गेलं. सांगा ना मला काय परवडेल? भाव मिळाला की नाही भाव. भाव काय 43-42 रुपये भाव आहे. कायचा भाव आहे सोयाबीनला 42-43 रुपये भाव. कापसाला काय भाव. कापसाला 7,000-6,000. दुधाला दुधाला 22 रुपये 24 रुपये. पाण्याची बाटली 20ला आहे. दूध 22 रुपये. हा तुम्ही काय म्हणले राष्ट्रवादीचं. राष्ट्रवादीच्या काळामध्ये 7,000 रुपये क्विंटल सोयाबीनला भाव होता. त्या काळामध्ये पैसे होते 9,000 रुपये कापूस होता. उडीद होता 9,000 10,000 रुपये. पण ह्या 5-7 वर्षामध्ये हे सरकार आल्यापासून पण तुम्हाला मोदी साहेबांनी अनुदान दिलं आता राज्य सरकारनं काय अनुदान देते होते. कुठं अनुदान दिले 2,000 रुपये ते महिन्याला. 6,000 रुपये. अहो ते आता दिवाळीच्या त्या तेलामध्येच काढून घेते ते सगळे. आणि काय दिले मग लाडक्या बहिणीला दिले नाहीत का पैसे. काय लाडक्या बहिणी एक हात दिला तर ते लाडक्या बहिणीच तरी काय परवडते कुठं. आता पुढे देणार ही काय गॅरंटी ह्याची. मग काय नवं येणार देणार आहे का. आता ते नवा देणार नाही हे जुना देत नाही. आता त्याने दिले तर आपले समजून मतदान काढण्यासाठी. पण पुढं काय आहे आता. मग मला अजून पुन्हा विचार शेतीचं करायचं काय. शेती आता भिकाच्या पाहुण्यानं सांगितलं तर सोडता येत नाही शेती. वाडवाडलाची असते ती कशी विकता येईल. आणि पुणे मुंबईला आमसारख्या वयावाल्यानं जाऊन तिथं काय खावं भीक मागावं काय करता येईल तिथं आम्हाला. दुसरं तर काय करता यायचं नाही आम्हाला. काय झालं. लाडक्या बहिणीला ज्याला मिळेल त्याला मिळलं आम्हाला मिळलंच नाही अजून बी. थांबूया आपण इथे शेतीच्या प्रश्नाकडे दुर्दैवानं कोणीच गांभीर्यानं कुठला तरी राजकीय पक्ष गंभीर आहे का शेतकऱ्याच्या प्रश्न. नाही कोणीच हा? नाही कोणीच नाही. सगळे सारखीच आहे. सगळे सारखे आहेत. ह्याला काढावं ह्याला झाकावं असं काहीच काय. नाही काहीच नाही कोणाचंच नाव घेता येत नाही. आज ह्यो चांगला आणि तो चांगला असं काहीच राहिलेलं नाही. हा मुद्दा आहे. म्हणून आम्ही ग्राउंड झिरोच्या ह्या टप्प्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी आता सोयाबीन उत्पादक शेतकरी तुम्हाला निश्चितपणे दूध उत्पादक शेतकरी दाखवू. महाराष्ट्रातल्या शेतमजुरांचीही खरं तर मला नेहमी असं वाटतं की शेतमजुरांचे दिवस बरे आहेत सध्या. हो. कॅमेरामन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी NDTV मराठी नेकनूर जिल्हा बीड.